स्टुडंट आज आपण बघणार आहोत कम्युनिटी हेल्थ नर्सिंग. ओके, जे की तुम्हाला थर्ड इयर मध्ये आहे. सो इन कम्युनिटी हेल्थ नर्सिंग म्हणजे एक प्रोग्राम आहे जो की तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेला नाही, पण तुम्हाला जस्ट इन डिटेल्स एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी करतोय. नॅशनल अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स प्रोग्राम. ओके, लाईक जे अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स जे होतात, ओके, लाईक मग ते चाइल्ड पासून असो की ओल्डर एज पर्यंत. सो ते रिडक्शन रेट, ओके, त्याची जी मॉर्टॅलिटी रेट होती ती कशी रिड्यूस केली, ओके, त्याचे काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत त्यामध्ये जे की एक्सप्लेन केलेले आहेत. मी त्या ठिकाणी तुम्हाला इन डिटेल्स एक्सप्लेनेशन देतो. सो फर्स्ट वन आपण बघू इंट्रोडक्शन्स ऑफ नॅशनल अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्रामचे. लॉन्च केव्हा झाला होता? 1989 मध्ये. ओके, टू ऑर्डर टू रेड्यूस द मॉर्टॅलिटी ने द डेथ रेट ऑफ पेशंट ॲट्रिब्यूट टू न्यूमोनिया. म्हणजे कशामुळे डेथ रेट होऊ शकते? लाईक न्यूमोनिया हा एक अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे. ओके, त्यानंतर रॅशनलाइज द यूज ऑफ ड्रग्स इन मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन. सो त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं की जे न्यूमोनिया आहे किंवा जे इन्फेक्शन डिसिजेस आहेत जसे की रेस्पिरेटरी एरियामध्ये ते होतात, सो ते रिड्यूस करण्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने का लॉन्च केला होता? नॅशनल अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन कंट्रोल प्रोग्राम 1989 मध्ये. So since 1992, the program was implemented as a part of CSSM and the later with the RCH program. Okay, so या ठिकाणी प्रोग्राम त्यांनी लॉन्च केला होता. त्यानंतर 1992 मध्ये त्याचं नाव चेंजेस करून इम्प्लांटेशन केलं. ओके, RCH and CSSM. So the main aim of this program to reduce the under 5 mortality rate in children due to acute respiratory infection. आता जे चिल्ड्रन्स आहेत ज्यांना की अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, मग आता त्यामध्ये कोण असणार आहेत की त्यामध्ये कोणते डिसीज असणार आहेत? न्यूमोनिया, ओके, ARDS अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम, ओके, त्यानंतर रेस्पिरेटरी फेल्युअर, त्यानंतर म्युकस ज्यावेळेला ॲस्पिरेशन्स करणार ॲट द टाइम ऑफ डिलिव्हरी, सो त्यावेळेला सुद्धा हा चान्सेस त्यांना होऊ शकतात इन्फेक्शन रिस्क. ओके, त्यानंतर प्लुरल रिफ्युजन असेल, प्लुरल फ्लूइड इन्फ्लामेशन असेल रेस्पिरेटरी एरियामध्ये. सो असे जे भरपूर सारे असे डिसीजेस कंडिशन आहे ज्या की रिड्यूस करण्यासाठी आपण काय अंडर द 5 मॉर्टॅलिटी रेट त्या ठिकाणी आपण प्रोग्राम अरेंज केला होता. आपला जो मेन एम काय होता की अंडर 5 इयर्स जे चिल्ड्रन्स आहे त्यांच्यामध्ये प्रॉपरली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झालेले पाहिजेत. ओके, त्यांच्यामध्ये रिड्यूस द रेट ऑफ रेस्पिरेटरी इन्फेक्शन त्यांच्यामध्ये डिक्रीज झालं पाहिजे. The main control of strategy like the program was started case management for early detections and the therapy using the health care provider who diagnose and treat children with acute respiratory infections, especially like pneumonia. Pneumonia the number of killer of young children. Pneumonia kills more than children under the 5 years of age. Other than illness, every regions of the world pneumonia will be affected or kill the children under the 5 years मध्ये. Of the estimations were 9 million child dead in 2007, around the 20% of the pneumonia due to the pneumonia. So या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की मेन इन्फेक्शन, ओके, अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन ज्यावेळेला आपण डायग्नोज करतो आणि ट्रीटमेंट त्याला प्रोव्हाइड करतो, पण स्पेशली आपण कोणत्या कंडिशन मध्ये अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहे, कॉमन इन्फेक्शन कोणते? तर न्यूमोनिया. न्यूमोनियामुळे होतं काय की जे पण यंगर चिल्ड्रन्स आहे ज्यांचे की अंडर द 5 इयर्स ऑफ एज आहेत त्यांची डेथ रेट त्या ठिकाणी इन्क्रीज होते. ओके, सो मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने लॉन्च केला हा प्रोग्राम. त्यामध्ये काय होतं की न्यूमोनिया काय करतो? हा अंडर 5 इयर्स जे एज जे चिल्ड्रन्स असतात त्यांना किल करतो. सो आपण ते इलनेस डिक्रीज करण्यासाठी एव्हरी रिजन्स मध्ये, एव्हरी रुरल एरिया असेल, अर्बन एरिया असेल, सिटीज असेल, ओके, विलेज असेल, त्या ठिकाणी आपण हा प्रोग्राम स्टार्ट केला होता अंडर द नॅशनल हेल्थ रूरल मिशनच्या अंडर किंवा नॅशनल हेल्थ मिशनच्या अंडर. त्या ठिकाणी काय की 9 मिलियन्स ऑफ चाइल्ड डेथ झालेले आहेत सिन्स 2007 पर्यंत. आतापर्यंत 9 मिलियन चाइल्डची डेथ झालेली आहे 2007 पर्यंत. 2007 मध्ये रिझन काय? कारण की न्यूमोनियामुळे. सो 20% ऑफ चान्सेस जर का बेबी डेथ होत असेल, सो रिझन काय? न्यूमोनिया इन अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन मध्ये. त्यानंतर कॉजेस ऑफ डेथ ऑफ चिल्ड्रन्स अंडर द 5 इयर्स ऑफ एज 2000 इयर्स पासून 2003 इयर्स पर्यंत आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहेत.
न्यूनेटल कॉजेस. ओके, न्यूनेटल कॉजेस किती 37% ऑफ चान्सेस आहे न्यूनेटल कॉज अंडर द 5 years ऑफ एज. डेट रिझन का होते त्यांचं म्हणून आपण ते बघतोय. अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन फॉर 19% ऑफ चान्सेस फॉर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन लाईक न्यूमोनिया कंडिशन मध्ये. अदर इन्क्लुडिंग नॉन कम्युनिकेबल डिसीजेस मध्ये काय काय येणार आहेत, सगळे 10% ऑफ चान्सेस आहेत. नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जसे की लाईक इंक्रीज हार्ट रेट, हायपर ट्रॅकिकार्डिया, ओके, ब्रॅटिकिकार्डिया असेल, त्यानंतर रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम असेल, ओके, क्लिप पॅलेट, जे की नॉन कम्युनिकेबल डिसीजेस त्या ठिकाणी होतात. मिझल्स, नेक्स्ट वन इज मिझल्स. 4% ऑफ चान्सेस आहे की मिझल्समुळे चिल्ड्रनची डेथ होते. 2000 years पासून तर 2003 years पर्यंत यांनी कॅल्क्युलेशन केलं होतं की रिझन डेथ किती होतं म्हणून. डायरियल डिसीजेस, ओके, आता हे पण इम्पॉर्टंट आहे की डायरियल डिसीजेस पोस्ट न्यूनेटल मध्ये मेन इम्पॉर्टंट कॉज करतात, कॉम्प्लिकेशन्स करतात. ओके, मेन रिझन काय आहे डायरियल इन डिसीजेस मध्ये होण्यासाठी. ओके, मेन वन फर्स्ट वन अफेक्ट करतो त्यांची प्रीमॅच्युरिटी रेट. ओके, सेकंड वन डिसीज कंडिशन त्यांच्यावरती कॉज अफेक्ट करते. ओके, थर्ड वन असतो की लो बर्थ वेट. ओके, आणि फोर्थ वन असणार कॉज ऑफ मॅटर्नल फॅक्टर, त्यांच्यावरती काय झालेले आहे. ओके, आणि सिक्स वन असणार आहेत ॲब्डोमिनल इन्फेक्शन. त्यानंतर इंजुरीज आपण चान्सेस बघणार आहेत 3%. आणि डायरियल डिसीजेस किती पर्सेंट ऑफ चान्सेस आहे होण्याचे, रिझन ऑफ डेथ रेट 17% ऑफ चान्सेस आहे. इंजुरीज 3%, सपोज शॉक इंजुरी असेल, बर्न इंजुरी असेल बेबीमध्ये किंवा टॉडलर एजमध्ये, ऍक्सिडेंटल इंजुरी असेल, त्यामुळे किती पर्सेंटेज ऑफ चान्सेस आहे डेथ होण्याचे, 3% ऑफ चान्सेस आहे इंजुरीमुळे. मलेरिया, ओके, मलेरियामुळे 8% ऑफ चान्सेस आहे अंडर द 5 years जे एजवाले जे चिल्ड्रन आहेत त्यांच्यामध्ये. HIV एड्स इन्फेक्शन, ओके, HIV एड्स इन्फेक्शन 3% ऑफ चान्सेस आहे. पण रिझन काय, ज्यावेळेला मदर्सला HIV पॉझिटिव्ह मदर्स असेल, ओके, ऍट द टाइम ऑफ डिलिव्हरी जर का आपण प्रॉपर प्रिकॉशन्स नाही घेतलं, सो त्यावेळेला रिझन काय होणार की ट्रान्समिटेड डिसीजेस होणार, म्हणजे की मदर थ्रू डायरेक्ट बेबीला ट्रान्समिट होणार आहेत HIV इन्फेक्शन. सो किती 3% ऑफ चान्सेस आहेत. मॅनेजमेंट ऑफ चाइल्ड विथ कफ or difficult breathing. Assess the child by asking, classify the illness of the child, decision for the treatment, follow up of cases. म्हणजे काय असेस करणार आपण चाइल्डला, ओके, ब्रीदिंग डिफिकल्टी होत असेल तर क्लासिफिकेशन आपण आयडेंटिफिकेशन करणार की विच टाइप ऑफ इलनेस प्रेझेंट आहे चाइल्ड मध्ये. डिसिजन फॉर द ट्रीटमेंट, ओके, आपण प्रॉपरली डिसिजन त्या ठिकाणी घेणार आहेत फॉर द ट्रीटमेंट ऑफ बेबीवरती. फॉलोअप केसेस आपण त्या ठिकाणी फॉलोअप केसेस करायला लावणार आहेत की जे पण रुटीन केसेस असतात, जे पण रुटीन फॉलोअप असतात त्या ठिकाणी त्यांना कम्प्लीट करावंच लागतात. असेसमेंट काय करतो आपण, आस्क हाऊ ओल्ड इज द चाइल्ड. ओके, क्वेश्चन मार्क, किती ओल्ड ऑफ इयर ऑफ चाइल्ड आहे ते आपण चेक करतो. इज द चाइल्ड इज कफिंग और हॅव्हिंग डिफिकल्टी ब्रीदिंग. ओके, त्यानंतर फॉर हाऊ लॉंग टाइम पिरियड पर्यंत इलनेस तुम्हाला प्रेझेंट आहे. एज ऑफ चाइल्ड लाईक एज 2 months to 5 years पर्यंत असेल. हिस्ट्री फॉर डेंजर साइन काय, इट इज द चाइल्ड एबल टू ड्रिंक. ओके, चाइल्ड हा एबल करतो का ड्रिंक वॉटर असेल किंवा अदर फ्लूइड असेल ते. एज लेस दॅन 2 months, हॅज द चाइल्ड स्टॉप फीडिंग वेल. चाइल्डने स्टॉप केले का फिडिंग. फॉर हाऊ लॉंग, किती वेळापासून केलेली. हॅज द चाइल्ड हॅड अ कन्व्हर्जन्स, म्हणजे की बेबीला किंवा चाइल्डला कन्व्हर्जन्स येते का, म्हणजे का फिट एपिलेप्सी येते का. हॅज द चाइल्ड हॅव फिवर आहे का चाइल्डला, ते आपण चेक करतो. लुक, लिसन अँड फील, काउंट द ब्रीथ इन 1 minute. एका मिनिट मध्ये आपल्याला काउंटिंग करायची ब्रीथ किती मिनिट आहेत चाइल्डची. लुक फॉर द चेस्ट, इंडोअरिंग. ओके, इंडोअरिंग म्हणजे काय, इंड्रॉविंग म्हणजे की ज्यावेळेला तो ब्रिदिंग घेणार, ओके, त्यावेळेला त्याची चेस्टची साईज इम्प्लांटेशन अप अँड डाऊन नाही होणार की एक फ्लॅट सरफेस म्हणून त्यांच्यासारखी आपलं चेस्ट इंड्रॉविंग त्या ठिकाणी दिसतात. ॲबनॉर्मल आपल्याला त्या ठिकाणी ब्रिदिंग त्यांचं पॅटर्न दिसणार. लुक अँड लिसन द स्ट्रायडर आपल्याला त्या ठिकाणी साऊंड चेक करायचं आहे. लुक अँड लिसन द विजिंग साऊंड त्या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे रेस्पिरेटरी रिजन मध्ये. सी
If the child is abnormally sleepy or difficult to wake up, ते आपल्याला त्या ठिकाणी चेक करायचे. फील फॉर फिवर असेल किंवा लो बॉडी टेम्परेचर असेल बेबीचा, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मेजर करायचे. लुक फॉर सिव्हिअर मालन्यूट्रिशन असेल तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी लुक करतो किंवा आपण त्या ठिकाणी बघतो. एज ऑफ चाइल्ड फास्ट ब्रीदिंग इज प्रेझेंट इफ रेस्पिरेटरी रेट इज इम्प्रूव्ह. ओके, लेस दॅन 2 मंथ असेल तर 60 ब्रीथ पर मिनिट और मोर, त्याचा पेक्षा जास्त पाहिजे. 2 मंथ किंवा 12 मंथ पर्यंत असेल तर 15 ब्रीथ पर मिनिट त्या ठिकाणी पाहिजे. 12 मंथ ते 5 इयर्स पर्यंत असेल तर 14 ब्रीथ ऑफ पर मिनिट त्या ठिकाणी त्याचं रेस्पिरेटरी रेट पाहिजे. यंग इन्फंट 0 to 2 months, sign, classifications and treatment. Sign काय? stop feeding well, convulsions, abnormality, sleepy or difficulty to wake, stridor in calm child, wheezing sound, त्यानंतर fever of low body temperature. त्यामध्ये आपण काय करतो, सिव्हिअर चेस्ट इंडोरिंग असेल किंवा फास्ट ब्रीदिंग असेल तर आपण चेक करतो. नो सिव्हिअर चेस्ट इंडोरिंग, नो फास्ट ब्रीदिंग. क्लासिफिकेशन कसं करतो आपण, वेअरली सिव्हिअर निमोनिया और नो निमोनिया और कोल्ड और कफ. ट्रीटमेंट का आपण रेफर करतो, रेफर अर्जेंटली टू द हॉस्पिटल. कीप यंग इन्फंट warm, give first dose of the antibiotic. Refer the urgently to the hospital. Keep young infant warm, give the first dose of antibiotic. If referral is not possible or feasible, to treat with the antibiotic and follow up of the closely. Advise mother, keep young infant warm, breastfeeding frequently, clear nose if the interference with the feeding, return quickly if breathing becomes difficult or fast feeding becomes a problem, young infant becomes sicker. Child मध्ये एज पिरियड किती 2 month to 5 years पर्यंत असेल. साइन काय, नॉट एबल टू ड्रिंक, कन्व्हल्जन्स, abnormal sleepy or difficulty to wake up, stridor in calm child or the fever or low body temperature असेल तर ते. चेस्ट इंडोरिंग मध्ये काय, इफ ऑल्सो रिकरंट विजिंग साऊंड ज्यावेळेला देतो ना त्यावेळेस इंडोरिंग त्या ठिकाणी होते. त्यानंतर गो डायरेक्टली टू ट्रीट विजिंग. क्लासिफिकेशन कसं करतो आपण, व्हेरी सिव्हिअर डिसीजेस असतात, सिव्हिअर निमोनिया त्या ठिकाणी आपण करतो. रेफर अर्जंटली टू द हॉस्पिटल, आपण ती ट्रीटमेंट देतो. त्यानंतर फर्स्ट डोस आपण अँटीबायोटिक्स देणार, फिवरचा ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार, विजिंग साऊंड त्या ठिकाणी ट्रीटमेंट करणार. सेरेब्रम मलेरिया आहे की ते आपण त्या ठिकाणी चेक करणार. अँटीमलेरिया जे पण टॅब्लेटेशन्स आहेत ते आपण त्या ठिकाणी ट्रीटमेंट देणार. सिव्हिअर निमोनिया मध्ये काय करणार, आपण अर्जंटली रेफर करणार हॉस्पिटलमध्ये. फर्स्ट डोस आपण अँटीबायोटिक्स देणार, ट्रीटमेंट देणार. विजिंग साऊंड त्या ठिकाणी चेक करणार, तो ट्रीटमेंट प्रोव्हाइड करणार. जर का पॉसिबल नसेल सो अँटीबायोटिक आपण त्यांना फॉलोअप मध्ये देऊ शकतो हॉस्पिटलला, त्यांचं पॉसिबल नसेल तर. कलर कोडिंग ज्यावेळेला आपण कसं करतो, बेस्ड ऑन द साइन द चाइल्ड इज क्लासिफिकेशन इनटू व्हेरी सिव्हिअर डिसीजेस असेल तर पिंक आपण देतो, रेफर अर्जंटली टू द हॉस्पिटल. सिव्हिअर निमोनिया असेल तर पिंक, रेफर अर्जंटली टू द हॉस्पिटल. निमोनिया किंवा नॉट सिव्हिअर असेल तर आपण येलो देतो, गिव्ह अन अँटीबायोटिक अँड होम केअर देऊ शकतो आपण. नो निमोनिया असेल तर ग्रीन, होम केअर आपण त्या ठिकाणी देतो कफ कोड साठी. ट्रीटमेंट गाइडलाइंस एंड फॉलोअप. यंग इन्फंट 0 to 2 month, child 2 months to 5 years. ट्रीटमेंट ऑफ निमोनिया इन यंग इन्फंट्स एज लेस दॅन 2 months. अँटीबायोटिक मध्ये काय, इंजेक्शन बेन्झिल, पेनिसिलिन, ओके, एम्पिसिलिन अँड गेंटामायसिन या ठिकाणी त्यांचं डोज आहेत. ओके, फ्रिक्वेंटली आपण किती देतो, 2 hours, 12 hours, 6 hours, 12 hours, 8 hours, 12 hours and 8 hours मध्ये आपण देतो. ट्रीटमेंट ऑफ सिव्हिअर निमोनियासाठी आपण कसं, फर्स्ट 48 hours आपण काय करतो, बेन्झिल, पेनिसिलिन किंवा एम्पिसिलिन किंवा क्लोरोफेनिकॉल आपण देतो. डोस किती देणार, 15,000 इंटरनॅशनल युनिट पर kg पर डोस. एम्पिसिलिन 15 mg per kg per dose. क्लोराम्पेसिनॉल आपण कसं देतो, कॉल 25 mg per kg per dose. 6 hours आपण इंटरवल देतो आणि आयएम इंजेक्शन आपण त्यांना देतो. इफ कंडिशन इम्प्रूव्स देन द नेक्स्ट 3 days त्यानंतर प्रोकेसिन, पेनिसिलिन और द एम्पिसिलिन और क्लोराम्फेनिकॉल आपण त्या ठिकाणी देतो 25 mg per kg, 50 mg per kg, 15,000 इंटरनॅशनल युनिट पर kg. वन्स देतो, एकदा देतो आपण आयएम. 6 hourly oral. Provide symptomatic treatment for the fever and the wheezing is present. Monitor fluid and food intake. Advise mother on home management on discharge.
होम केअर आपण काय ट्रीटमेंट करतो, मदर्स शुड बी कीप वॉर्म द बेबी, कंटिन्यू ब्रेस्ट फीडिंग अँड फीडिंग द चाइल्ड. त्यानंतर टू इन्क्रीज द फीडिंग आफ्टर रिकव्हरी, टू क्लिअर द नोज इंटरफेरन्स विथ द फीडिंगच्या वेळेला. त्यानंतर प्रॉपर डोस ऑफ अँटीबायोटिक आपण देतो 5 दिवसासाठी. कफ कॅन बी आपण रिलीव्ह करतो होम मेड डिकोटेशन्स मध्ये. टू ब्रिंग बॅक द चाइल्ड आफ्टर द 2 days फॉर रिअसेसमेंट, टू वॉच फॉर द डेंजर साइन्स. ओके, स्ट्रॅटेजीज काय फॉर द प्रिव्हेंटिंग अँड द प्रोटेक्टिंग फ्रॉम द न्यूमोनिया पासून. केस मॅनेजमेंट त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे. इम्प्रुव्हमेंट ऑफ न्यूट्रिशन्स आणि रिडक्शन्स ऑफ लो बर्थ आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. वॅक्सिनेशन केलं पाहिजे. कंट्रोल ऑफ इंडोर एअर पॉल्युशन केलं पाहिजे. प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट ऑफ HIV इन्फेक्शन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. ओके, या ठिकाणी आपला हा टॉपिक संपलेला आहे. हा टॉपिक CHN ला सुद्धा आहे, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग आणि आपला चाइल्ड हेल्थ नर्सिंग या दोन्हीच्या मध्ये हा इन्क्लुडिंग आहे. ओके, थँक्यू सो मच.